नमस्कार, जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। डोंबिवलीमध्ये संत सावळाराम महाराज मात्र क्रीडा संकुलन पेंढारकर कॉलेज जवळ पूर्व डोंबिवली पूर्व या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आगरी मुता फॉरम अखिल भारतीय आगरी उत्सव येत्या 10 डिसेंबर ते 17 डिसेंबरला चालू होणार आहे। आणि ह्या 2 दशकभर आपण ह्या अखिल भारतीय आगरी महोत्सव संयोजन समितीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचं वृत्तांकन करत आहात। सर्व उपस्थित पत्रकारांचं मनपूर्वक स्वागत करतो। या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेले आगरी महोत्सवाचे सर्व पदाधिकारी, सर्व सल्लागार, सर्व सदस्य, त्याचबरोबर ज्यांचं सहकार्य 19 वर्ष आम्हाला लाभलं असे सर्व आमचे पत्रकार मित्रमंडळी, आज प्रत्येक वर्षीप्रमाणे आपली पत्रकार परिषद प्रथमतः आपल्या सर्व पत्रकार बंधूंना माहिती दिली जाते आणि त्याच्यानंतर निमंत्रण कार्ड असतं ते आपण इतर ठिकाणी वाटप केलं जातं। एका 2-4 मिनिटामध्ये पत्रिका येतील आणि पहिला मान नेहमीप्रमाणे आमचे सर्व पत्रकार बंधू भगिनींना असणार आहे आणि त्याच्यामध्ये जी काही माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगानं आपला हा 8 दिवसाचा कार्यक्रम 10 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीमध्ये संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे संपन्न होणार आहे आणि त्याचं टायमिंग आपल्याला माहिती आहे, 4 ते 10 ही वेळ असणार आहे आणि त्यामध्ये 8 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाची माहिती आपल्याला सर्व प्रकारे निमंत्रण पत्रिकेमध्ये दिलेलीच आहे। वास्तविक पाहता एक आगरी महोत्सवाचा एक घटक पत्रकार बंधू भगिनी आहेत। नेहमीच त्यांनी आम्हाला सर्व प्रकारचे नुसतं आगरी महोत्सवच नाही, इतर सुद्धा जे काही सामाजिक घटना घडतात त्यामध्ये आमचे पत्रकार बंधू भगिनी आमच्याबरोबर मार्गदर्शन करतात, आमच्याबरोबर पण राहतात। ही चांगली गोष्ट कल्याण डोंबिवलीच्या या सर्व पत्रकार बंधूंची आहे। निश्चितच त्यांचं स्वागत करणं हे कर्तव्यच आहे आणि अशा या प्रसंगी आपण आजची 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेबांचा असलेला महापरिनिर्वाण दिन आपण सर्वांनी त्यांचं वंदन केलेलंच आहे आणि आजची सुरुवात आपण करण्यापूर्वी आपण सर्वांनी त्यांना नतमस्तक आपण झालेलंच आहोत। मित्रांनो, 10 डिसेंबर मंगळवार या दिवशी आपल्याला संध्याकाळी 5 वाजता उद्घाटन सोहळा आपला संपन्न होणार आहे। त्या दिवशी महाराष्ट्राचे नवनिर्माण असलेले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर नवनिर्माण या कार्यक्रमासाठी समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ नेते मंडळी, खासदार, आमदार, आजी माजी त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत आणि त्या विसावा अखिल भारतीय आगरी महोत्सव 10 डिसेंबर ते 17 डिसेंबर संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल डोंबिवली येथे संपन्न होत आहे। यामध्ये आजपर्यंत सर्व जनतेचं लक्ष लागलेलं होता, त्याची आज 10 तारखेला सर्वांना त्याची माहिती देण्याचं कारण आज ही पत्रकार परिषद होती। या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या सर्व भागातील लोक येत असतात आणि त्याचबरोबर तिथे भागही घेत असतात आणि इथे येणारा जो लोक आहे, सर्व मंडळी आहेत, त्यांना सुव्यवस्था असावी, त्याचबरोबर त्यांना ही माहिती द्यावी की इथे असणारा कार्यक्रम कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत, या माध्यमातून देणं आमचं कर्तव्य ते आम्हाला सगळे करतात। त्याचबरोबर
आहे इथे जे काही दररोजचे जे काही कार्यक्रम होतात हे समाजाला किंवा साहित्य क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये असलेले धरून आम्ही करत असतो आणि निश्चितच त्याचा फायदा संपूर्ण जनतेला होत असतो. हा कार्यक्रम ॲट ए टाईम लाईव्ह कार्यक्रम असल्यामुळे 60 ते 70 लाख लोक बघतात आणि निश्चितच त्याचा संपूर्ण उपयोग या अग्री महोत्सवाच्या प्रसिद्धीसाठी होते आणि त्यांना माहिती मिळते. 20 वर्ष पूर्ण होतं अग्री महोत्सवाला. खूप मोठा कालखंड झालेला आहे. ज्या उद्देशाने हा अग्री महोत्सव सुरू केला गेला तर हे उद्देश साध्य झालं का आणि भविष्याच्या दृष्टीने आपली काय आखणी केली की आता आज 20 वर्ष होत आहेत. 20 वर्षामध्ये जे काही कार्यक्रम आम्ही लावतो आपण हे साध्य होतं म्हणजे एकच तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा 90व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपण भरवलं गेलं महाराष्ट्रामधील डोंबिवलीसारख्या साहित्य क्षेत्रामध्ये, त्यावेळेला 140 वर्षामध्ये डोंबिवली कल्याणमध्ये साहित्य संमेलन झालं नाही, पण ते करण्यासाठी हिंमत आम्हाला दिली, ती अग्री महोत्सवाने दिली. त्याच्यामुळे हा एक मोठा पुरावाच आहे, जो अचिव्हमेंट आहे. सर, रेरा प्रकरणामध्ये कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील अनेक जे बिल्डिंग्स असतील अनधिकृत त्यांना नोटिसा देण्यात आलेली आहे. तर आग्री फोरम या बिल्डिंग्सबाबत नेमका काय निर्णय घेणार किंवा आग्री फोरम याला पाठिंबा देणार कशा पद्धतीने? नाही, आता याच्या बाबतीमध्ये आम्हाला पूर्णपणे जाणकारी नसल्यामुळे आम्ही आताच याविषयी काही बोलणं बरोबर नाही आहे. त्याची जाणकारी काय नक्की काय, कारण कोर्टातला निर्णय आणि माहिती मगाशी सांगितलं आहे मी. कोर्टाचा निर्णय जो असतो तो कसा आहे ते बघितल्याशिवाय, परंतु याच्या आधी आम्ही अग्री फोरम या संस्थेने कल्याण डोंबिवलीमध्ये 78,000 बांधकामांचा मोठा इश्यू झाला होता. त्यावेळेला सर्व पक्षातील त्या कालचे जे काही आपले नेते होते त्या लोकांनी एकत्र बोलून वेगवेगळ्या बैठका घेऊन सरकारमध्ये ही परिस्थिती मांडली आणि त्यावेळेला सरकारने मदतही केली. त्यावेळेचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते आणि त्याने या बाबतीमध्ये अज्ञात कमिटी ही नेमली गेली आणि आज अज्ञात कमिटी या कॉर्पोरेशनमध्ये कुठे आहे ते मला माहीत नाही, पण कॉर्पोरेशन अज्ञात कमिटी नेमण्याचा प्रमुख या संघ मंडळी. मुख्यमंत्री आपल्या व्यासपीठावर येणार आहे तर त्यांच्याकडे प्रमुख मागण्या कुठल्या केल्या जातात? त्या आता मी मागण्या त्या दिवशी समजेल तुम्हाला काय असेल ते, कारण मागण्या तर असणारच आहे. हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठलाही कोणी जरी असतं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महत्त्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत, कल्याण डोंबिवलीकरांचे सुटले पाहिजेत. तेव्हा आपण त्यांना काय मागण्या करत हे आम्ही आता समोर आहेच आमच्या, पण त्यावेळेला तुम्ही बातमी त्यावेळेला देऊ ना. आता हा कोर्टाच्या मध्ये असल्यामुळे त्याची चर्चा करून आम्ही सर, किती ते किती तारखेपर्यंत अग्री महोत्सव आहे आणि त्यात काय काय कार्यक्रम सुद्धा भेटतात? 20वा अखिल भारतीय अग्री महोत्सव हा 10 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालामध्ये संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल होणार आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 150 स्टॉल आहे. त्याच्यामध्ये प्रथम दर्शनी आपल्यामध्ये महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं मंदिर असतं सिद्धिविनायक, याचं दर्शन तिथे आपल्याला बघायला मिळेल. मंदिर बघायला मिळेल, जुनं मंदिर आणि नवीन मंदिर याची तिथे संजय देवडे साहेब हे आपले डोंबिवलीकर आहेत, हे तिथे साकारणार आहेत आणि त्याचबरोबर तिथे अनेक कार्यक्रम रूपरेषा तिथे. थँक्यू.